मुंबईतील वांद्रे कोर्टामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी आहे। बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे। धमकीचा ईमेल मिळताच संपूर्ण कोर्ट परिसर हा रिकामी करण्यात आलेला आहे। तपासणी दरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू मात्र आढळलेली नाही। पोलिसांकडून धमकीचा ईमेल करणाऱ्याचा शोध सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिक तपशील? नक्कीच याआधी देखील आपण बघितलंय की उच्च न्यायालयामध्ये मुंबईच्या अशाच प्रकारचं अफवा जी आहे ती ईमेलद्वारे आलेली होती। एक मेल आलेला होता आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात देखील अशाच पद्धतीने कोर्ट खाली करण्याची गोष्ट घडलेली होती आणि एकदा नाही तर त्याच आठवड्यात सातत्याने 2 दिवस अशाच पद्धतीचा मेल आला। आपण बघितलं होतं की दिल्ली हायकोर्टमध्ये देखील अशाच पद्धतीचा मेल आला होता आणि आता आपण बघतोय तर मुंबईतील बांद्रा कोर्टामध्ये अशाच पद्धतीचा बॉम्ब असल्याचा मेल आला। मेल मिळताच संपूर्ण कोर्ट जे आहे ते खाली करण्यात आलेलं आहे। संपूर्ण कोर्टाची तपासणी करण्यात आलेली आहे। बॉम्बशोधक पथक जे आहे ते देखील तिथे दाखल झालेलं होतं आणि धमकी मिळाल्यानंतर लगेचच सुरक्षा पथकाने न्यायालयाच्या आवारात धाव घेतली, कसून तपासणी केली, मात्र कोणतीही गोष्ट अशी संशयास्पद आढळून आलेली नाहीये। मात्र हा ईमेल नेमका कोणी केलाय याचा शोध जो आहे तो पोलीस घेताना पाहायला मिळतात नाही। अगदी भाग्यश्री, तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडल्या राहा। पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे ज्यावर तुमच्याकडून अधिक आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात देखील बॉम्बची धमकी देण्यात आलेली आहे। बॉम्ब न उडवण्याची या ठिकाणी धमकीचा मेल प्राप्त होतोय। जिल्हा सत्र न्यायालयाला मेल आल्याची माहिती आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल आल्यानंतर सत्र न्यायालय परिसरामध्ये जे आहे ते सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। सोबतच बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून जे आहे ते न्यायालय परिसरामध्ये जे आहे ते आता सर्च ऑपरेशन केलं जात आहे। जवळपास तासभरापूर्वी जे आहे ते या पद्धतीचं धमकीनं उडविण्याचं मेल जे आहे ते या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयाच्या अधिकृत मेल ID वरती आलेला होता। त्यानंतर आपण जर आतमध्ये जर पाहाल तर या पद्धतीने पोलीस सुरक्षा वाढवली आहे। सोबतच बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून जे आहे ते आता संपूर्ण न्यायालय परिसरामध्ये जे आहे ते या ठिकाणी तपासणी केली जाते, सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। मात्र अद्यापही कोणतेही जे आहे ते काही वस्तू जी आहे ते या परिसरामध्ये अद्याप आढळून आलेली नाही। मात्र एकंदरीतच धमकीचा मेल आल्यानंतर जे आहे ते पोलीस सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। सोबतच बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून आता आतमध्ये सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवले जाते। त्यामुळे काही संशयास्पद वस्तू या ठिकाणी आढळून येते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।